आलाच नाही काय अजून? बाप्पा तिथंच राहिला वाटते रातभर नाही? हा बाबा, आला नाही तो. मला वाटतं भाऊजीनं म्हटलं असं राहून जाय. पाणी आलं ना लय, तर पाण्याच्या यानं मग तो काही आला नाही. नाही तर तो राहिला नसता काही. पाण्याच्या यानं राहिला खरा तो. भाऊजीनं म्हटलं असं राहून जाय रे. तसे ते भाऊजी बल्ले फोर्स करते राहिले, म्हणून राहिला तो. हो, काय पाणी झालं महाबिन रात्री? हा, रातभर आलं म्हणे पाणी आलं. आता करा लागते पेरण्या. 5 वर्षापासून नाही पेरलं वावर, आणि आताच पेरून राहिले काय तुम्ही? हा, तसंच ठेवलं पडीत त्याले, आणि आता काय पेरून राहिले त्याच्यात? कायचे झाडं लावता त्याच्यात आता? मी काय नाही पेरतो, पण बाकीचे कास्तकार नाही पेरत काय? त्याच्यात जीवाला दिला असा भेटला जरासा. हा, त्याला तर बिचारे किती सुकून भेटला काल पाणी आलं तर. नाही तर थेंब नव्हता पाण्याचा. सारे बिचारे टुकू वाट पाहून राहिले पाण्याची. आता पाणी आलं तर सगळ्याला बरं वाटलं. आणि बरं शेतीवाल्यालाच नाही, पण बिना शेतीवाल्यालाही बरं वाटलं ना. एवढी गरमी, लावा पेटल्यासारखा, तर कोणाला बरं नाही वाटत थंडावा झाला म्हणजे. हा बाबा, आता आमच्या घरी मी पेरणं चालू. आता माझ्या सासऱ्याला गडबड होते पेरणीची, पाय ना तुम्ही. मी तर म्हणतो आज पेरणी नाही राहा आमच्या वावरात. बात मजूर सांगते माझ्या सासरे पाणी आलं का. आणि तसंही म्हणा आमच्या इथं आहेच म्हणा पाणी. पाणी गिनी भरपूर आहे आमच्या इथं, तर पाण्याचं टेन्शन नाही आहे. यावर्षी म्हणे बा मिरची लावतो म्हणे, असं ऐकलं होतं मी मामाजीच्या तोंडून. चांगलं आहे ना बेटा. मिरची का थोडी याची आहे काय? झाली तर कैच्या काही होऊन जाते ना. आपले वावर उठून टाकलं असतं तर आपणही पेरलं असतं जरासं, तर खा प्यापुरतं तर झालं असतं आपल्याला. नाही काही तर आता काही दुसरंच काही, आता सोयाबीन लावून दिली असती. हा, काही ना काही तर लावलं असतं आपण. तूर लावून दिली असती, खाली तूर होते आणि दाईसाठी होऊन जाते. आणि टाइम पडला तर एकटाही येते. असं थोडी आहे का आपल्याला खास लागते सारी म्हणून. आपल्याला कामात नसतं पडलं काय? वावर असून काय कामाची गोष्ट आहे? हा, पडीतचं पडीत ठेवून देता किती हो आपल्याला खाले. तुझं सारं बरोबर आहे, पण मला एक सांग, तू तू वावरात झाले पाहत नाही. मायाकून निरं होत नाही, मायाकून वावर आणि घर एक होत नाही. मी काय तिथं सोकारी जाऊन राहू काय मग आता? म्हणून नाही पेरून राहिलो मी. माय तुला माहिती आहे माझे पाय कसे दुखते म्हणून मी इकडे दुकानाचं करतो आणि चुपचाप बसला राहतो घरी. जाऊ द्या बाबा, ज्याचं नाव त्याचं ते शेवटी. इकून पेरणं आहे, तिकून जेवढा पैसा लावतो आपण तेवढा निघते नाही तर कधी निघतही नाही. त्याच्यापेक्षा पेरूही नका, राहू द्या जसं आहे तसं. आता आहे पोरगही नोकरीचं आहे तुमचं. आता काही तुम्हाला एवढा गम नाही राहिला. आता थोडंफार फक्त करा आपलं पाय पोटापुरतं आणि बस. म्हणजे तेही सहारा झाला पाहिजे. एकदम घरात बसून जाल आणि कसं आहे, कोणाचा भरोसा कधी काही सांगता येते काय? नाही नाही बेटा, मी घरात बसणारा माणूस नाही होय. आता शेतीचं होत नाही माझ्याकडून म्हणून आतापर्यंत केलं नाही काय. हा, पण आता होतच नाही तर काय करा, होत नाही तर. आणि याला त्याला लावून द्यावं म्हणा. आपल्या गावातल्या लोक जर सारे जवळ वावर आहे, कोणी लावायला तयार नाही आहे. मग त्याच्यासाठी बाहेरचा पाहिजे कोणी माणूस. त्याला लावून देता येते का? घे बा तू कर, आम्हाला पैसे देत जाय. आणि त्यानं केलं तू पूर पेरली तर आपल्याला खाली भेटते. मग नाही तर काय माय, कोणाच्या वावरात गेलं तर मुठभर शेंगाने तोडू देत म्हटलं लोक. मग सोपी गोष्ट आहे काय? आपलं ते आपलंच होते. नवईचं खायला भेटते. यंदा तर आम्हाला तुरीच्या शेंगाने भेटल्या बाई मोहिनी, बरोबर खायसाठी. आमच्या इथं काऊन नाही आली बाई? आमच्या इथं तर लई तूर होती. आणि रोजच्या रोज शेंगा आणत जाय म्हटलं. आम्ही तर खाऊ बोरून गेलो होतो शेवटी. मग काय होय बाबा, पोपट आणि ते उकडत नाही का शेंगा उकडून खातो आपण, त्याला आपण पोपटच म्हणतो ना. तेही खाल्ल्या, भाज्याही करून खाल्ल्या, त्याच्या कचोऱ्याही करून खाल्ल्या, सगळंच खाल्लं आम्ही. आणि वैशाली ताईले नवीन नवीन नाईट मी ते करता. मला तर नाही येत म्हणा, पण वैशाली ताईनं म्हणलं काही काही केलं. कचोऱ्या तर 2-3 डाव केल्या ताईनं, मस्त करते वैशाली ताई आमच्या. आणि त्याच्या हाताला चव आहे मस्त, तर ते खाल्लं म्हटलं आम्ही. यावर्षी नुकरच नाही झाली आम्हाला. पण आमच्या घरी शेंगा आणते कोणी तर दाणेच काढायला कोणी राहत नाही. कोणी नाही काढायला पाहत दाणे. काहून ती सासू रिकामी बसलीस तर राहते. देऊन देऊ तिच्या जोड शेंगा नेऊन एखाद्या कटोऱ्यात. काढत राहते ते आपली. ते कमी पडते मग. नाहीतरी तोंडच चालवते, कधी हातही चालवा म्हणा जरासा. ते नाही काढत बापा माझी सासू. तिला तर म्हणता नाही भाजी कापून द्या का दाणे काढून द्या, म्हणता नाही तिले. हा, माझी सासू तर बस भांडणच करायला उभी होते आई. बातच पोरायला सांगते. ज्या सुनीनं सांगितलं ना तिच्याच नवऱ्याला सांगते. असं सांगितलं मला काम करायला लावलं, अशी तशी करते. मग पोरं बोलते उलटे. पोरं म्हणते तिला सांगत नका जाऊ म्हणते, काही कोणतंच काम नका सांगत जाऊ म्हणते तिला. हो, पण निकच झालं ना हे. निरं बसलं बसू सारं पोट करते, पाय दुखते. हा, निरी बसलीच राहते तुझी सासू. बरंच वाटते बाबा त्या बहिणी निरं बसलं जरासं आपलं हातपाय हलवत राहिलं. आता तू सांग, आम्ही नाही करून राहिलो काय? आता आता आपल्या इथं आत्ता सून आली, 8 दिवस नाही झाली येईन. पण आतापर्यंत तर मीच करून राहिली ना. दोघे बुडाबुडीचं काही थोडं निघते. किती नाही म्हटलं, आता जेवढं तुम्ही करता त्याच्यापेक्षा काम कमी निघते, पण कामं तर तेच आहे ना. मग पण ते सासून नाही समजत बाबा. भल्लीच जीव घे बाई आहे ते म्हणते मी आतापर्यंत केलं म्हणते, आता कायले करू म्हणते. सुना असल्यावर 3 सुना आहे म्हणते मला. हा, मग मी कायले कोणतं काम करू म्हणते, अशी म्हणते ते. त्याला मी म्हणतो बरं आता बाई, तुमच्यासाठी चांगलं आहे बरं हे. तुम्ही थोडंसं हातपाय हलवलं, आमच्यासाठी नका करू, पण निदान स्वतःसाठी नाही कर बाबा. ते बाई मोठी हलाल बाई आहे ते. मी तर म्हणतो पहिलेच काय मी कसं केलं येईन कसं नाही, तर कशी करे असं आणि कशी लोट लाट झोप झाक करे असं नाही. आई
गॅस गेला. मी स्वयंपाकच करत होती तर स्वयंपाक करताना गॅसच चालला गेला. आता काय करू, कशावर करू स्वयंपाक? अमाय बाई, गेलोय काय गो सिलेंडर? चांगलं 15 दिवस जात होता. आता काय बाई, उठा पुठवा होय का काय होय त्याचा? आला अजून खर्च आता 1000 रुपयाचा सिलेंडरचा. आता पाय 8 दिवस आता सिलेंडर भेटते का नाही भेटत बाई. मी काय म्हणतो, चुलीवर करणं, चूल पेटो आणि कर त्याच्यावर. आई, चुलीवर म्हणजे चुलीवर कसं करत असते? चुलीवर नाही समजत बाबा या पोरीले, काय करावं आता? अहो, चुलीवर चूल नाही का आपली घरात, तर त्याच्यावर करावं लागते. मग आता मला नाही समजत, ते समजतही नाही आणि त्याच्यावर मला करताही येत नाही. ते तुम्ही करा मग आता त्याच्यावर. उलटी मलाच सांगून राहिली काय तुम्ही करा म्हणून? तू काही शिकशील मग चुलीवर करणं? हा, समजा जर नाही आणला महिनाभर गॅस, मग काय उपाशीच राहून काय? आणि आम्हाला उपाशीच ठेवून काय? मग बरेच आहे तुम्ही तर. हा, आता नाही आहे तर नाही आहे गॅस, चुलीवर करायला पाहिजे. इंधन लय आपल्या घरी, जराशी मोठमोडाची चुलीत लावायची आणि बस पटपट भाजी पोळ्या वरण भात सारच होते त्याच्यावर, काही नाही होत, सगळंच होते. आता मी ते नेहमी केल्यावानी चुलीवर करतो. आई, पण मला नाही येत ना चूल पेटवताही येत नाही. कशी पेटवायची चूल? आणि त्याच्यावर पोळ्या भाजी काहीच करता येत नाही. मी चूल बघितलीच नाही आजपर्यंत. आता तुमच्याशी ते बघितली तुम्ही पाणी वगैरे गरम करता त्याच्यावर, तर आता शिकून घे. आता चूल पेटो, तू चूल पेटो. और काय पोळ्या व्हायची आहे का भाजी व्हायची आहे ते त्याच्यावर करून घे. पोळ्या पण व्हायच्या आहे आणि भाजी पण व्हायची आहे आणि वरण भात पण व्हायचाच आहे अजून. काहीच नाही झालं. मी फक्त पोळ्याच करत होती त्याच्यावर सुरुवातीला, तर लगेचच गॅस गेला. 2-3च पोळ्या होत झाल्या फक्त, तर गॅस निघून पण गेला, म्हणजे संपून पण गेला. पाहिलं मोहिनी, तू म्हणतो बोलू नको, बोलली नाही तर काम बिघडते माझ्या घरात. आता तू सांग, आता गॅस लगेच भेटते का? आता आता भेटत नाही आमच्या इथे गॅस. चांगले 8 दिवस लागते गॅस भेटायला. सांग आता कोण करून स्वयंपाक मग? आई, तू करून घे ना. तिला करता येते का चुलीवर? तिला कधी चूल नाही पाहिली, चूल पेटवता येत नाही तिला. जायली म्हणजे ते, हा जायली म्हणजे मग काय म्हणशील तू? नाही तर कोण आहे तिला विचारणार? काही झालंय तर विचारतेस कोण? माय ना बाप ना कोणी ना कोणी. आई, मला ना कधी तुला भल्लं बोलावं वाटते व. असं वाटते का कितीक बोलावलं कितीक नाही, पण असं वाटते कधी कधी का आपल्याच मायला आपण बोलतो, पण माय बोला झोपतीच करते. आई, अशी बोलून राहिली तू, ते पोरगी तुझ्या भरोशावर आहे व. हा, तुला आई म्हणते ते तोंड भरून चांगली, आईसारखी नाही वागत तिच्यासोबत, आणि नुसतं सासूसारखी वागतं. आम्ही म्हणतो आमचीच सासू खराब आहे, तू इथं कोणती चांगली वागून राहिली? तू राहू दे, स्वयंपाक करायचा राहू दे, तुझ्या खोलीत आराम कर. ते गॅस गेला तर काय करशील? तुला करता नाही चुलीवर, चटका गिटका लागून जाईल तुला. जाय त्या खोलीत जाय बरं. पण मोहिनी ताई, मग स्वयंपाक, मग सगळेजण जेवणार कसे? होते बरोबर सगळं. जाय बरं, तू जा घरात जाय. हो ताई, ठीक आहे. आई, तूच कर आता. आता तू नाही करशील तर कोण करशील? आई, आपल्याला करायला लागते वजुनीसाठी. आज म्हटलं तू तिचं करशील ना, तर उद्या ते नाही करून काय? हा, कर बरं, तूच कर आता चुलीवर. तिला तरी म्हणाले बरं वाटन जरासं. तिला शिकवतो मी नाही करत. तिला शिकवतो असं करायला लागते म्हणून. तेव्हाच ते शिकवून म्हटलं तर, नाही तर नेहमी गॅस जात जाईन आणि ते अशीच करत जाईन मग. आई, तर एक सिलेंडर घेऊन घे ना अजून. तुला समजत नाही काय का 2 सिलेंडर पाहिजे म्हणून घरात? एका याच्यावर भागून राहिलं काय? एक केल्यावर दुसरं लावासाठी पाहिजे असते. हो, फुकटच देते तो. तुझ्या मामाचाही तो बसलाय तिथं. हा, घेऊन जाय बाई म्हणून. फुकटात येते काय ते? 4-5 हजाराचा सिलेंडर देते. हा, आणि तू सांग मला त्याच्यासाठी पैसे गुतू काय अजून? आता आमच्याजवळ एवढे पैसे आहे का गुतवाले? मग इथले येऊ दे, मी त्याला नंबर लावायला लावतो आणि सिलेंडर आणायला लावतो भरून. पण तोपर्यंत तू कर चुलीवर. मोहिनीची बाय कर ना आता. का त्या सुनीच्याच भरोशावर पाहिजे काय? हा, आता सून आली म्हणून 3 दिवसाची, आतापर्यंत करूनच राहिली होती ना. चुलीवरही करेन, गॅसवरही करेन, सारे त्याच्यावर करेन. तेव्हा तुला कोणा गोष्टीचं हे नाही झालं. आताच कोण होऊन राहिलं? म्हणजे मी करू, सुनीला शिकू? तिला शिकवायची गरजच काय आहे तुला चुलीवर करायला? हा, ते काय जुन्या जमान्यातली पोरगी आहे काय तर तिला चुलीवर स्वयंपाक करणं तुला शिकवायला लागते म्हणून? अरे, त्याच्या जमान्यात गॅस आहे, तुझ्या जमान्यात चूल होती तर चुलीवर करणं शिकली. तिच्या जमान्यात गॅस आहे ते गॅसवर करणं शिकली. मग आता नवीन जसं हे निघते तसं तसं पोरी शिकते. आता ती शिकलेली पोरगी तिला एक स्वयंपाकच बरोबर येत नाही, तरी ते करते बिचारी. कच्चं पक्क कसंही करते, खाऊ घालते. त्याच्यातही तू म्हणशील तिला आता चुलीवर कर, तर कशी करण ते? मी कशी करतो? जशी मी करतो तशी ते करण. त्याच्यात काय आहे? कोणतं भार मानते रे चुलीवर करायचं? हे पाय, मी आतापर्यंत बोललो नाही. चालल्यात पण आता लेकरं आहे, पुरी आहे, जवई आहे, पोरं आहे, सून आहे, तर त्याच्यासमोर बोललो नाही मी. पण आता तुला सांगतो, आता त्या जास्त शानपणा बंद करून टाकतोय. लय झालं ते भोपाल्या काय सुनीले आता सुनीसारखी नको पुरीसारखी वागणूक दे तर बरं राहील घरात. नाही तर म्हटलं म्हटलं मी हाकलतोच म्हटलं ते भावाच्या घरी. हा, आतापर्यंत फक्त म्हणूनच राहिलो, आता खरोखर हाकलं म्हटलं. त्याला म्हणून ये आणि तू या बहिणीला घेऊन जाय. हा, लय जरा हे करून राहिली ते. मी काय जाऊ माझ्या भावाच्या घरी? मला कोणती गरज चालली? हा, मला पाठवून राहिले भावाच्या घरी कायसाठी जाऊ मी तिथं आयतं खाले? एवढं वय झाल्यावर आता मला हाकलता म्हणता? थोडीशी वाटून देत जाणार. हाकलून देतो भावाच्या घरी हाकलतो
त्यानं का मला ठेका घेतला का मला बसून पोसायचा तिथं? नाही मग चांगली वाग, तुला जायचं नाही आहे ना, चांगली वाग, नाही तर पाय मग तू. आई आता कसं आहे, आम्ही आज आहे उद्या नाही आहे, तुम्ही तिकडे चौघच जण आहे. हा मग केलं तर काय होते, कधी हे पाय असं नाही का गॅस आहे नाही आहे. आता ते ड्युटीवर जात जाईल तर तू जेवढी तिची हे करत जाशील तेवढी तुला आईसारखी वागवत जाईल. नाही तर तिच्याही मनावर नाही कधी कधी ते ड्युटीवर जात जाईल, तू काहीच नाही करत जाशील, तिलाच करायला लावत जाशील तर तिच्याही मनावर येईल. माझ्या घरातलं मला सांगायची काही गरज नाही बाई मोहिनी. तुमच्या घरातलं तुम्ही पाहता, तुमचे दिल्ली ना करून एकाचे 2 दातात तुम्ही तुमचं पहा. मी माझ्या घरातलं बरोबर पाय, तुम्हाला पाहता येते, सारं समजते मला. ठीक आहे आई, आता पाय एवढं समजावलं, आता याच्यानंतर वागणं नाही वागणं, करणं नाही करणं तुझ्या हातात आहे. आता तू पाय बा तुला काय करायचं आहे काय नाही तर. हो बरोबर करतो मी. मोहिनी तुझ्या मायचं सुधारणं मुश्किल आहे, मला नाही वाटत ते सुधरण म्हणून, सुनीसोबत कधी चांगली वागण म्हणून. आता तुम्हाला तर सांगते ते गोष्टी, तुमची सासू अशी वागते तशी वागते, आणि ते कशी वागते ते तिचं दिसून पडते का तिला आता? काहीच नाही बाबा, तुम्हाला सांगतो मी, सुधरते ते पोरेच्या नाही सुधरत ना तुमच्या नाही सुधरत, ते तिच्या सुनीच्या ना पोराच्या सुधरते. तिची सून जोपर्यंत नरम आहे तोपर्यंत आई तिच्यावर गरम होईल, पण ज्या दिवशी ते गरम होईल त्या दिवशी आई आपोआपच नरम होऊन जाते. कारण का ते पोरगी एवढी काही शांत नाही आहे बाबा, पण तिला चालवून घेतलं तर लय चांगली आहे. आणि तुम्ही जर आपली जरी रवी दाखवाल तर तिला दाखवतायत काय? आजकालची पोरगी आहे म्हटलं, ती एवढ्या मोठ्या शहरात राहिलेली पोरगी आज तुमच्यासोबत चांगली वागून राहिली खेड्यातल्या लोकांसोबत, तर ते बह्याड आहे काय ते? इले वाटते ना, इले वाटते का मीच एक हुशार झाली? हा अरे ते काही लेकरू दुसऱ्याचं आलं तर आपलंच होय, ते आपलंच म्हणून त्याच्यासोबत चांगलं वागायला लागते. समजतच नाही बाबा तिला, आता काय करावं, शिकवते आता तिची सून तिले. मग तिनं म्हटलं पाहिजे फक्त का मैसून चांगली नाही वागत, मग सांगतो तिला आम्ही. म्हणून पहिले ऐकलं नाही म्हणून त्या, आता कायले बोलतं म्हणून, आणि मी आता तिला शिकूनच जातो म्हटलं सारं. नाही मोहिनी तसंच करायला लागन, तुले त्या पोरीला शिकवाच लागन. तेव्हाच आता आम्ही नाही सांगू शकत, पण तू सांगू शकतो म्हणा आता बिलकुल उलटी वाग. हो तेव्हाच हे सुधरण हे बाई, नाही तर सुधरत नाहीये. तेच ना बाबा, आईसाठी मन दुखते पण आईचं कोणासाठी मन नाही दुखत. काऊन अशी वागते काय माहित बिचारी, स्वतःच्या लेकरासोबतही चांगली नाही वागायला पाहत. मी जातो आता उद्या परवा गावाले. काऊन बेटा, जवळ येणार आहे का घ्यायला, येतो म्हणे काय? नाही ते नाही म्हटलं, पण आता जास्त लागते ना, लय दिवस झाले ना बाबा, आता अधिक महिन्यासाठी आली होती, आता लय दिवसची आली नाही बा म्हणून लय दिवस राहून घेतलं. आता गमून नाही राहिली इथं, मला माझ्या घरीच गमते बाबा आता. हो मायच्या घरी जाते पुरी सुखासाठी जाते, हा चांगल्या गोष्टीसाठी. हे आहे माय काही पोरीला सुख घेऊ देत नाही इथं. ताई होती तोपर्यंत गमलं मले. ताई कशी करूनही घ्या, आता कधी गेलं असतं, गॅस गेला असता तर तिनं केलाही असता चुलीवर, तर कोणाला माहिती नाही पडू दिलं असतं म्हटलं बाबा. नाही ना, ते माझी पोरगी लय समजदार आहे खरंच. म्हणजे काही तिचा कूर नाही, कार नाही, म्हणणं नाही, बोलणं नाही, कोण्या गोष्टीसाठी नाही. ना त्या पाहुण्याचा कधी फोन आला आणि ना तिच्या सासूचा कधी आला का तुमची आपलं सून अशी कर, तुमची पोरगी अशी करते का तशी करते म्हणून, काही नाही आलं बिचारीचं. आई कुठं गेली होती तू? किती वेळची वाट पाहून राहिलो मी, तो आई कुठं गेली? हा घरात जरासा पाय नाही थांबत काय तुझ्यावाला? काऊन मला काय म्हणता, आता मी नाही होती तर कोणता अंधार पडून राहिला होता घरात लोक नव्हते काय कोणते? काय काम पडलं तुला माझ्यासोबत? आई काम होतं म्हणूनच ना, म्हणूनच म्हटलं ना तुले का कुठं गेली काय गेली, म्हणूनच विचारपूस करून राहिलो. कोणी मला 2-3 पोळ्या टाकून दे ना, मी जातो आता ड्युटीवर. दे बरं मला 2-3 पोळ्या टाकून, ते कॅन्टीनचा खाऊ मी पागल झालो, मला मन नाही करून राहिला आता बाहेरचं खाले. दे बरं 2-3 पोळ्या टाकून दे, आणि नाही कायची भाजी असं काही तर टमाटरची चटणी करून दे. काऊन परी कुठे गेली? परी नाही काय? तिला कोण नाही करून मागितलं? आई तिला कोण्या अधिकारानं करून मागू मी? तुला मागू शकतो, तिला काय म्हणू हे करून दे ते करून दे. हा ते काय तिले तो ह्या मागन, त्याला मागायचं असलं तर मी कसं मागू? बाबा कसं मागू म्हणजे, ते घरातली बहीण आहे काय? घरातल्या बहिणीच सांगशील ना का मला काही करून दे म्हणून? मग काय झालं, करून मागितलं तर मागणं करून दिले. मायच मागाय का सारं? हा माय एक तर पाय दुखते तिथं गॅस चढू भरव, आणि तू मला सांगून राहिला काय मला हे करून दे म्हणून. फिराच्या वेळेस पाय नाही दुखत का तुये? निरी फिरत राहते इकडची तिकडे तिकडची इकडे, तेव्हा पाय नाही दुखत काय तुये? फिरायला गेलती काय मी? इथंच तर गेलती पुष्पाच्या घरापर्यंत. हो तर गेली होती तिथपर्यंत, मग चालत चालत जा लागते ना, मग तेव्हा तरी पाय दुखले का तुये? तिथं तर उभी राहिली असं गोष्टी करायला, तेव्हा पाय नसून दुखली तुये उभी राहायच्या वेळेस एकसारखी. आणि आता इथं काय म्हणते, तर घरात ये तर 2-3 पोळ्या टाकायलाच तुझे पाय दुखून राहिले. दे मला टाकून दे, नाही तर उपाशीच जातो मी आज. अरे राजेश, मी कायसाठी गेली होती, ती आली होती काल. ते काय म्हणते मला, तिची पोरगी गेली म्हणते बाबा कोणासोबत पळून. कोणासोबत गेली का कशी गेली काही माहित नाही. ते म्हणते आता स्वतःच्या पोरीची स्वतःच बदनामी करून काय ते. तिनं मला म्हटलं, तर मग मला काही काल जाणं झालं नाही, तिला काही सांगणं झालं नाही. तर मग मी आता गेली तर होती बा ते दरवाजात बसली ते, आणि ते सुमन दोघी जणी बसल्या होत्या. तर मग तिला मी म्हटलं हे असं दरवाजात बसू आणि गोष्टी करू याच्या त्याच्या, म्हणून तर म्हटलं स्वतःचं घर वाया घालून घेतलं म्हटलं त्या. असं तुला काय गरज होती तिथं जाऊन बोलायची एवढं? बोलली कायले रे मी, म्हटलं असं तिले का बा, त्या म्हटलं स्वतःच्या पोरीले ताबाने ठेवला, पोराले ताबाने ठेवला. पोरीचं म्हटलं वयात लग्न करून टाकलं असतं तर कायले आता हे असे दिवस पाहा लागले असते. हा असं नाही म्हणू काही, मी मनात लागलं ना,
म्हणजे का त्याला का मोकाट सोडून देऊ काय? याच्या त्याच्या गोष्टी करत राहते नुसत्या. तर मी म्हटलंच तिले, मी म्हटलं आता एक काम कर, जाय म्हटलं पोलीस स्टेशनमध्ये जाय म्हटलं आणि रिपोर्ट ते म्हटलं का माझी पोरगी घरी नाही आली, पळून गेली का काय गेली, सांगितलं नाही सांगितलं नाही. आई काही पयाली गेली नसन ती, हे काकू कणी फालतूच लावते काही बी. ती गेली असन पुण्याले, तिला इथं पाहुणे येऊन राहिले ते पाहिले, तर तिला नसून इच्छा लग्न करायची तर गेली असून तिथं. काय करून मग ती इथं तिथं जॉब करते ना ते. तर आता लय दिवसाची इथंच होती, ते हे लग्न करतो करून राहिले, नसून करायचं तिला चालली गेली तिथं. तशाच राहते पोट्ट्या. त्या पोट्टीनं जरासा विचार नाही केला मायचा. पहिले काय म्हणते, तो लोकांच्या मागं नी रखेवानाचे कामं तू या मागं लागली, आणि मग आता नाहीच कोणी भेटलं तर मग आता दुसऱ्यासोबत पळून गेली असन. तशी ते पोट्टी बदमाशच आहे, लहानपणापासून बदमाश आहे ते. आई जाऊ दे, आपण आपल्या येणार राहाव. दुसऱ्याच्या लेकराले पुरी बारीले बोलायची आपल्याला काही गरज आहे नाही. माझं म्हणणं एवढं आहे बा, आपण काहीच बोलावं नाही. जे बोलायचं आहे ते आपल्याला चांगलं बोलाव, वाईट बोलावं नाही. वाईट बोलून अर्थ नसते. काय झालं आता बाई? काही नाही झालं. हे याले डब्बा करून दे ना, ह्या ड्युटीवर चालला म्हणते, याले डब्बा नाही करून देत काय? भाऊजी तुम्ही मला सांगितलं का नाही डबा करून द्यायचा आहे म्हणून? मला माहितच नव्हतं. तुम्ही मला बोलले असते की मला डबा करून दे, तुम्ही करून नसता दिला का तुम्हाला? मी आलो होतो तिकडे, तू दिसली मला झोपली. ना म्हटलं बा आता हे झोपली आहे, कायले तर देऊ म्हटलं आता, म्हणून मी काय तुला आवाज दिला नाही. मग तू कुठं चालली तयारी गियारी करून बाबा एवढी? मी दवाखान्यात जात आहे आता बाई. मला ना बरं नाही आहे. रात्रीपासून ना मला खूप ताप आला आहे. तर हे म्हणाले मला की मी घरी थांबतो म्हणे आज, तर तू दवाखान्यात चाल म्हणे, म्हणून मी झोपली होती भाऊजी. असं? मग एखादी गोळी कोणी घेतली? एखादी गोळी घेतली असती आतापर्यंत बरी झाली असती. एवढ्यासाठी दवाखान्यात जायला लागते काय? नाही आता बाई, मला कोणतीच गोळी सूट नाही होत. मला ना डायरेक्ट दवाखान्यातच जायची गरज पडते. नाही तर तसं माझं काही दुखत नाही, आणि जेव्हा दुखते ना तेव्हा मला दवाखान्यात जायची गरज पडते. मला असं घरचं औषध घेऊन चालत नाही. बऱ्याच नाजूक आहे हो बाबा तुम्ही तर. आणि मग स्वयंपाक आता स्वयंपाक झाला का व्हायचाच आहे? आता बाई आज नाही होणार माझ्याकडून स्वयंपाक. मी आता दवाखान्यात जाते, तिकडून आल्यावर आराम करते. आज तर माझ्याकडून काहीच काम होणार नाही. अरे आलीच नाही का तू अजून बाहेर? मी बाहेर वाटच पाहून राहिलो बाहेर. चाललं चालत नाही काय? हो येतच होती मी, पण आता बाई बोलत होत्या ना म्हणून थांबले मी इथे. चाल मग लवकर चाल बरं. हो येते. आई येतो मी इले दवाखान्यातून घेऊन जरासं. तिची तब्येत नाही आहे रात्रीपासून चांगली, सण ताप होता तिला, रात्री तपली होती चांगली. तर तिले दवाखान्यात घेऊन जातो आता, आणि मग तिकडून यायला उशीर पाशीर होईल. असं? ठीक आहे बाबांनी. आता तिला एखादी गोळी मी दिली असती, माझ्याजवळ चांगल्या चांगल्या गोळ्या आहे. चालत नाही तिला, कोणत्याच गोळ्या नाही चालत. तिले डायरेक्ट दवाखान्यात न्याय लागते, आणि तिथं डॉक्टर जे देईन औषध गोळ्या इंजेक्शन तेच घ्यायला लागते. त्याचं तिला रिॲक्शन होते कोणत्याही ह्याचं घेतलं तर, म्हणून चालत नाही. तर तिला डायरेक्ट दवाखान्यात न्याय लागते. तशी ती बिमार नाही पडत म्हणा. आता एखाद्या वेळेस तर सगळीच बिमारी येते. अरे घेऊन जा ना, तो घेऊन जा पटकन. नाही अन काय म्हणते तर नंबर लागते लवकर. उशीर जर करशील ना तर मग लय उशीर लागते तिकडे. नंबर नाही लागत लवकर, लय नंबर होऊन जाते जमा. जाईन आपण नेहमी येतो तिथंच नेतो, चांगला डॉक्टर आहे. हा दादा तिथंच नेऊन राहिलो. तिथं कसं आहे, डॉक्टर चांगला आहे की नाही आपल्याला अनुभव आहे त्याचा. म्हटलं तिथंच नेतो, इले काही थोडीशी कमजोरी वाटते म्हणते. तर डॉक्टरनं जर म्हटलं सलाईन गिलाईन द्या, तर ते देऊन देतो मग इले एक दोन. हो देऊन दे घेऊन जाय तिले. का रे आमची खा प्यायची सोय रे सुमित? आता तू चालला तिला घेऊन, तर आमचा स्वयंपाक पाणी कोण करून रे? आई एवढ्या दुखण्यात तिच्याकडून स्वयंपाक होऊन राहिला आहे काय? तिला ताप पाहिजे पहिले, जर असं पाहिलं नसं नांगाले हातलो का तपली आहे का काही आहे म्हणून. फक्त काय स्वयंपाकाच शिवून पडला काय तुले? ते पोरगी येईन ना, ते येईन तर करून स्वयंपाक. नाही तर आपलं थोडीशी खिचडी मांडून घे, नाही तर 2-4 पोळ्यानं भाजी करून घे. आणि मी काय म्हणतो, खिचडी लावतोच थोडीशी. पोळ्या भाजी करशील तरी पहिले खिचडी लागून तिकून आल्यावर. वा 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 मस्त. माय झाली मोलकरीन न सुना झाल्या मालकीन, असं सारखं काम झालं आपल्या घरात आता. आई सुखा दुखाले करा लागते एकामेकाच्या. हा आता तुझ्या सुखात त्या दुखात करत नाही का त्या सुना? तू आता जागेवर राहिली काही राहिली तर करत नाही का त्या? माय हातपाय आहे बाबू सलामत. केलं मी नाही केलं तर काही गरज नाही कोणा माय केलं पाहिजे म्हणून. आणि मी म्हणतही नाही कोणाला करा, फक्त स्वयंपाक पाणी करत जा, बस एवढंच माय म्हणणं आहे. बाकी माय कोणतं काम नाही करायला लावत मी सगळे कामं माय करतो. अन मला हे असं बिमारी येतही नाही म्हटलं. परी चाल ना, उशीर होऊन राहिला. नाही तू उभी राहायची काय आता गोष्टी ऐकत. चल इथं फालतू दिमाग खराब होते अजून. ती सुनाई राहिली ती आज इरल्यासारखी परी. नाही तर चांगली दिसते. आज तिची तब्येत आहेच नाही, चांगलीच नाही आहे. राहू दे नाही खाली. आई टाक बरं मग थोड्याशा पोळ्या गिड्या टाकून घे. आता पाय तुला बाबासाठी मायासाठी सगळ्यासाठीच करायला लागते. घे बरं करून. अरे राजा मायाकून नाही होत रे, कसं करू मी? हा कुथत करायला लागते मला. आई तुला उभं पाय दुखते ना, मी तुला खाली गॅस काढून देतो. खाली बसून कर बरं स्वयंपाक. काही नाही, पाहतो जराशी खिचडी लावून देतो मी काही पोळ्या करत बसत नाही आता. तू खिचडी घेऊन जाजो लागन तर डब्यावर. डब्यावर कोण खिचडी नेते आई? मी नेत खिचडी. मला पोळ्या पाहिजे. 2 पोळ्या करून दे, 3 पोळ्या करून दे. आणि टमाटरची चटणी करून दे लागन तर. भाजीचं तुला टेन्शन नाही देत. हो देतो, बस आता जरासा शांत राहायचो फक्त बापा. घरी गडबड करजो नको, माझ्याकडून गडबड होत नाही काम. गडबड नाही करत मी, वेळ आहे माझ्याजवळ असून. म्हणून तर तुला लवकर म्हणाले आलो मी. आपापल्या बायकांनी सोडून दिल्या तिथं माईच्या घरी आराम करायला, इथं माईले खेवानून राहिले. याच्यासाठीच लग्न करून दिले जसे तुमचे. आई तू सांग, मोहिनीला इथेही आणलं
ते काही करून राहिली काय? तिनं तर कामासाठी बैठून दिली आहे. अन मग तिला इथं आणलंय तरी काही करणार आहे की ती मग ते दिन काय मला 2-3 पोळ्या टाकून देणारच नाही. त्याच्यापेक्षा तू टाकून दे मला. तिला आणलं नाही आणलं तरी सारखंच आहे. तरी मी तिला आणायला जातो म्हणा आता. 1-2 दिवसात जातो. तिचा फोन आला होता मला, घ्यायला या म्हणे आता. बरोबर आहे ना, इच्छासारखं भेटतेच कुठं तिथं, म्हणून तर होय घ्यायला या. सारच भेटते आहे तिथं, काय नाही भेटत. मायबाप बरोबर करत असते लेकरासाठी. कोणासाठी करो का नाही करो, तिचे बाबा करते. आता मी त्या दिवशी गेलो होतो, तर आता 7व्या महिन्याचा कार्यक्रम झाला तर मस्त केला इथे कार्यक्रम. नाश्ता पाणी मस्त ठेवलं होतं. अन तिची बहीण होती करायली. अन आता भाऊजही आली. तिच्या भावानं लग्न केलं आता तर. तिच्या भावानं लग्न केलं काय रे? मग यायले घरच्या यायले माहित आहे का काही? नाही घरच्या काही माहित नव्हतं. ते पोरगी तिकडूनच आणली त्यानं पुण्यावरून. तिथंच काय म्हणते तर ते दोघं एका याच्यातच नोकरी करते म्हणते आणि एका याच्या शिकले म्हणते. तर त्यानं मग घेतलं त्या पोरीसोबत लग्न करून. चांगली आहे पोरगी, मस्त सून भेटली मोहिनीच्या आईले. 1 नंबर भावजे भेटली मोहिनीले. मस्त सगळं करून घेते. अन एवढी शहरातली पोरगी असून स्वयंपाक पाणी कामं सगळं येते आहे तिले. स्वभाव नाही चांगली आहे मोहिनीला, तर लयच आहे तिथे. आता माहित पडन तिच्या माईले. सून आली ना, आतापर्यंत पोरीच पोरी होत्या. अजून सुनीचा तडाखा काही माहित नव्हता तिले, कशा वागते सुना म्हणून. स्वतःच्या पोरी कशा करीत नाही. चांगलंच नाही बापा, सासूच चांगली नाही, असं नाही तसं नाही. आता माहित पडते खरं. काय माहित पडायचं आहे तिच्यात. सून चांगली आहे, पोरगा चांगला आहे. हा, त्याला काय पटन तोपर्यंत इथं राहील. नाही पटन त्या दिवशी तिकडे चालले जाईन. त्याला काय कुठून ड्युटी करू शकते ते. त्याला चला बा आता आईवडिलाजवळ राहाव म्हणून आले ती इथं राहण्यासाठी आता. आजकाल तसेच करून राहिले सारे, मनामनानं करून घेऊन राहिले. या पोट्टीनं तसंच केलं बापा. पुष्पाच्या मोठी चालवा चिंगी निघाली पोट्टी. बडी बज्जात निघाली. तिले म्हटलं तरी मॅमा म्हटलं जराशी वचक नाही ठेवली म्हटलं पोरीवर. साजरी बोलली मी तिले. मग ते सांगितलं तर आता जातो म्हणे काय पोलीस स्टेशन मध्ये. काय मी दादा जाते नाही जात कोणाले माहीत. जाते का नाही जात तर झाले तर पाहिजे बाबा. झाले पाहिजे, रिपोर्ट नोंदवाले पाहिजे. उद्या उचनीच काही झालं तर मग म्हणतील नाही काय आम्हाला सांगितलं कोण नाही म्हणून. पहिले आई दादा येते आज, विनोद दादा. फोन तर नाही आला रे त्याचा जरासाही काही एखादा. 8 दिवस झाले त्याचा एक फोन नाही आला. काही असं का तसं का काही म्हणून. बरोबर आहे, आता बायकोले करत असेल बापा फोन. बायकोच नाही इथं तर कोणाला फोन करणार आहे तो. हो, तर दादाचाही आला होता आणि वहिनीचाही आला होता. वहिनीला घ्यायला जावं लागते मला आज. मला पाय आता ड्युटीवरही जाणं आहे, वहिनीला घ्यायला जाणं आहे आणि दादाही येते म्हणते आजच. काऊन तिला गमून नाही राहिलं का आता पैसे लिहिले तिथं. बरं आहे बापा, येऊन जाईन तर हे तरी काही ना काही करते. हे तुझी बायको तर अजिबातच नाही करत, भल्ली गाडी आहे. हे तरी करते वैशालीला म्हटलं का वैशाली करून घे बाई असं तर करून घेते. पण हे नाही करत, हे तर वाकत नाही जराशी. जाऊ दे ना, नाही करत तर नाही करत. तू आता तुला भारी नाही आहे ना, करून घेत जाय जेवढं झालं तेवढं. झाला का त्याचा दौरा सरला काय आता तिकडचा? हा झाला ना, 1-1.5 महिना झाला ना दादा तिकडे गेला आता. आता तो गाडीसाठी पैसे नाही आणन काय, पैसे देतो म्हणे, गाडी घेऊन ये म्हणे. पाहतो ना जमलं तर संध्याकाळीच आणतो गाडी. दादा आला गाडी घेऊन येतो, नाही तर उद्या आणतो. आणणंच ऐकून आपल्याला. तर कसं आहे, मी तर म्हटलं त्याला घेऊन येतो, माझ्या जोडचे देतो म्हटलं पैसे. तो म्हणे नाही मीच देतो म्हणे. कसं आहे म्हणे, आता तुमचा पैसा राहू द्या म्हणे तसा. मी माझ्यात गाडी घेऊन घेतो म्हणे, आपल्याला आता गरज आहे म्हणे. तर म्हणून मग ठीक आहे म्हटलं बा, घेऊन घ्या आता घेतो तो. चांगलंच आहे, गाडी पाहिजेच आपल्याला घरी. पुऱ्या मोहल्ल्यातून आपल्या घरी गाडी येईन म्हटलं पहिल्यांदा. नाही तर आता एवढाले आहे तस्कर पडले, पण कोणाच्या घरी गाडी नाही आहे म्हटलं बाबू. पण पाहिजे बापा, लोक मोठे खेवान ते आपल्या घरी वाहन आलं म्हणजे. त्या बरं चाबी आणि मग चला बरं. आता लोकांना कामं पडत नाही, पण वस्तू घेतली का बरोबर कामं पडते. आई तसं कोण देते बा कोणाले, पण बिमार आहे काही आहे अशा वेळेस काम करावंच लागते एकमेकाचं. असं थोडी असते, ज्याच्याजवळ आहे त्यालाच म्हणत असते कोणी, ज्याच्याजवळ नाही त्याला कसं म्हणून जाऊन लोक. जाय तू कर बरं लवकर. हो बापा जातो. आता मोहिनीले गाडी घेऊनच जातो आणाले. आज आता गाडी येऊनच जाते, उद्या संध्याकाळपर्यंत तिला जातो घ्यायला. चल म्हणून गाडीत बसून आता मस्त. तिला चांगलं वाटन, घेऊनच येतो तिला तिकून गाडीत बसून. आणि एक चक्कर मग सगळे शेगावले चाललं जाऊ. आता लई इच्छा आहे यायची सगळीची जायची. आता पोरी तशीच म्हणे, मोहिनी म्हणे, तिच्या घरचे, तिची आई बहिणी, तिचे बाबा आणि आपल्या घरचे सगळेजण घेऊन चाललं जायला लागून. कोण रे बा राजेश, आज घरीच आहे काय? नाही बाबा घरी नाही आहे, जातो ना आता. डब्बा करून देऊन राहिली आई, डब्बा झाला का जातो मग. आपल्या शेजारची तर काय झालं मायबीन, पाहुणे घेऊन दिसून राहिली. काय म्हणते तो पुष्पाबाईचं चालू आहे आपलं कॉल काय होईतं बाबा ते माहित नाही काय. आपली त्याची पोरगी ते पळून गेली म्हणते बाबा कोणासोबत. आई सांगत जाय, आई म्हणे मी तिथं गेली होती म्हणे बोलासाठी. आई गेली म्हणते बा बोलायला पोलीस स्टेशन मध्ये जाय असं तसं सांगायला. त्याची पोरगी गेली तर टीना. नाही पोरगी पळून गेली म्हणते. बापरे, हे तर बरंच झालं कुठं. पोरानं त्याच्या मनानं केलं, पोरीने त्याच्या मनानं केलं. ही गोष्ट चांगली नाही झाली. नाही बाबा, तिचे लक्षणं तसेच होते. ते आज नाही उद्या कोणा ना कोणासोबत जाणारच होती. हे आता त्या काकूले समजायला पाहिजे होतं, काकाले. ते काय करन, पोरगीच अगाऊ होती तर. ते तर काय म्हणते तर
तिचं लग्न करूनच राहिले होते. किती डाव पाहुणे आणले काही झालं, पण पोरगी ऐकच नाही तर काय करण. आजकाल बाबू लेकरं ऐकतच नाही. मायबापाच्या मनानं नाव ऐकत नाही लेकरं. म्हणून आता आता आपण म्हणतो, पण आता काय पुरेचे का लग्न करूनच टाकावं लवकर. हा आणि नाही राहिलं म्हणजे मग तिथं मग काय करावं. ती कोणी विचारच आहे मायबापाच्या जीवाले रे. बापू राजेश, 2-3 दिवसाची सुट्टी काढतो आता. आपल्याला पेरणी करायला लागते. मिरची लावून देऊ म्हटलं तिथं. मिरची आणि तूर लावून देऊ. आपल्याला आता यंदा हेच लावून आहे. आणि पलीकडल्या वावरात पयाटी टाकून देऊ. बाबा आता हो, पाणी तर आलं असं चांगलं नाही. आता चक्कर मारून चालेल तुम्ही वावरातून. हाव ना, चक्कर मारूनच आलो आता. चांगलं पाणी झालं तिकडे. आणि काय म्हणते मस्त वावरातून वाहून निघालो. असं पाणी झालं म्हटलं, चांगलं मुरुती आलं. तर आपल्याला मजूरही सांगा लागेल आता. आज संध्याकाळी सांगून देऊ आपण मजूर. आणि मी बियाणं खत गीत सगळं ताणूनच ठेवलं आहे आपण, नाही काय. तर म्हटलं जरा हात आसरा असलं तर बरं राहते. कसं एकट्याकून होत नाही ना दादा आता रे. तर बाबा मी काय म्हणतो, आता दादाही येते ना. आज दादाही येते. मी काढतो 1 दिवसाची सुट्टी. सुमितलाही काढायला लावतो, दादालाही काढायला लावतो. दादा तर घरीच राहते पण आता आला म्हणजे तू काही कुठं जात नाही. तर तिकडे जण कामात पडतो आम्ही मग तुमच्या. हे तर एकदमच चांगलं बटं. हा एकदमच चांगलं मस्त जमलं मग येतो. हाव ना बाबा, मजूरही सांगून देतो. पलीकडल्या गावातला सांगून देतो आहे की नाही. आपल्या गावात तर मजूर भेटणार नाही आता. थोडीचा टाइम झाला ना आता. हो ते तर आहेच. सांगून देजो, चांगल्या 10-12 बाया लागन आपल्याला. मिरची लावायला लागन आणि सरकी डोबायला लागन. सरकी तूर हे लावायला लागन तिकडे. तर सांगून देजो मग बाया. 10-12 जुनी झाल्या तरी चालते आपल्याला. एका दिवसात नाही झालो तरी कसं आहे, आज लावता येते, उद्या लावता येते, 2-3 दिवस करता येते. ठीक आहे ना बाबा, करू ना. तशी बाबा आज मी गाडी आणून राहिलो आहे. गाडी आणतो. कसं आहे, मजूर जर आपल्याला भेटून गेला तर गाडीतच घेऊन जाता येते डायरेक्ट. उद्घाटनच करून टाकू लेखाले गाडीचं. हो हो, घेऊन ये घेऊन ये घेऊन ये. आणि पैसे रे, मग पैसे आहे तेवढे गाडी झोपते. आणि ती पाहिली होती त्याचं काय झालं. ते कॅन्सल केली बाबा. ते दुसऱ्याची पाहिली होती का नाही, तर मग कॅन्सल केली. दादा काय म्हणे, पहिले दादानं पाहिली ते त्याच्या मित्राची सोय म्हणे. मग अचानक दादा म्हणे काय म्हणे, ते घेतो म्हणे. मी गेलो होतो बरं पाहायला गेलो, सगळं झालं, सौदा झाला, सारं झालं. म्हणून कमी पैशात द्यायला तयार झाला, तो सगळं झालं बरं. मग काय म्हणून दादाने काय आलं, तर दादा म्हणे जुनी घेतल्यापेक्षा नवी घेणं पुरते म्हणे. म्हणून दादा नवीन घेऊन राहिले. तर आज येऊनच राहिले ते. म्हणे मी येतो म्हणे. अन म्हणे काय करतो राजा म्हणे, ते म्हणे जुनी गाडी घेऊन म्हणे नवीन घेऊ म्हणे आपण. म्हणून होय, तर आता शोरूमला जाऊन शोरूमची आणू म्हणते. मग नाही तर काय, तर त्याचंही बरोबर आहे. काय जुन्या वस्तूले पैसाच लावा लागते. एक डाव आणली तर तिला पैसा लावूनच आहे. किती काही म्हणून समोरचा का तिला खर्च नाही तरी खर्च राहतेच. आणि नवीन गाडी घेतली का नवीन गाडीले 5 वर्ष तरी पाहा लागत नाही. बस 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 बाबा, दादा असाच म्हणे. म्हणे आपल्याला म्हणे 5 वर्ष म्हणे रुपयाने लावा लागत म्हणे नवीन गाडीले. आणि जुनी गाडी घेऊ म्हणे बाबू आपण, तर म्हणे कुठं आपल्याला टाकून सांगता येत नाही म्हणे. आपल्या घरी लेडीज आहे, हे आहे, ते आहे, बरं नाही वाटत म्हणे. आणि काय म्हणून म्हणे लोक, बाबा एवढे कमावते हे लोक, जुनी गाडी घेतली आहे ना. म्हणून ते तो म्हणे नाही म्हणे, आपण म्हणे नवीच गाडी घेऊ म्हणे. म्हणून मग विचार पलटला. नाही तर गाडी मी काल परवाच आणत होतो. बरं बरं ठीक आहे. 10-15 जण बसन निदान अशी तरी घे जा. नाही तर मग घेऊन या एवढीशी येईन मी 4 जणाची. नाही नाही बाबा, एवढीशी आणतच नाही. एवढीशी नाही आणता पाहिजे ना तुम्ही चाल जा लागन तर. नाही मी काय घेतो रे, तुम्हाला समजते तेवढं मला समजते काय. तुम्हीच जा ना, घेऊन ये जा. काय आणायची गोष्ट होय. गाडी गाडी म्हणते राजेश, नवीन गाडी घ्यायची आहे म्हणते. नवीन कायले होय, त्याच्या मित्राची होय नवीन रोजच्या. जुनीच आहे ती, वापरली आमची त्यांनी 1 वर्ष. नाही नाही आई, ते नाही होय. ते तर आपण बुक केली होती फक्त. आता ते दादा म्हणे नवीनच घेऊ म्हणे, जुनी घेऊ नये म्हणे आपण. नवीन घ्यायला पुरते म्हणे. तर नवीन गाडी होई ते, जुनी नाही होय. असं काय काय रे, मग पैसा तर लय लागन रे तिले. हा भाई, तरी मला वाटते 10-12 लाखाची होते गाडी. नवीन गाडी घेतो म्हटलं तर चांगली 7-8 सीटर घ्यायला लागते मग. तर होते ते 10-12 लाखाची. आणि हे लहान घेतो म्हटलं तर 5-6 लाखात भेटून जाते मग. बापा लयच पैसे लागते रे मग तर. हो पण दादा म्हणे ना, घेऊ म्हणे आपण म्हणे. नवीनच घेऊ म्हणे, किस्तीवर घेऊ म्हणे ना. काही पैसे भरून देऊ म्हणे, 1-2 लाख रुपये भरून देऊ म्हणे तिथं. आणि मग आपण काही पैसे भरू म्हणे. आता तसं जर पाहिलं आई, तर वापरू आपण सगळेच. मग आता कधी दादा भरण, कधी मी भरण, एखादी किस्त असं करून आम्ही नील करून टाकन ते. नाही का बाबा, जमत नाही काय. जमते मस्त जमते. बाबा बसा ना, तुम्ही कोण उभे आहे. बसतो. झालं रे, केल्या मी 2-3 पोळ्या केल्या आणि टमाट्याची चटणी केली. घे डब्बा, घे बांधून जाय बरं. आई आता डब्बा राहू दे, मी कधी जातो आणि लवकरच येतो आज म्हटलं. ते बाया सांगायला लागते म्हणते, बाबा म्हणते पेरणीसाठी. तर जातो ना, येऊन जातो म्हटलं. माय बाई, बराच आहे रे तू. मला तिथं कुठाले पाठवलं, आई पोळ्या टाक, नाही भाजी कर, असं कर तसं कर. आणि आता म्हणतं का आता जेवतही नाही ना, नेतही नाही डब्बा. कमालचा आहे रे तू. त्यामुळे पहिलेच सांगितलं असतं तर काय गेली असती मी तिथं. आई जाऊ दे ना, केलं तर तुमच्या कामात पडून जाते. बाबांना तू 2 जण चिवून घे जा आणि थोडीशी खिचडी लावून देतो त्या परीसाठी. हो, खिचडी लावतो मी. लावून ते आल्यावर खिचडी लावून देतो. म्हणजे सुनीसाठी आता तोच धंदा राहिला मले. हातपाय दाबून देतो ना, त्याचे दुखलं म्हणजे. काऊन काय झालं, कोणाच्या हातात दाबून द्यायला लागते. सुनीचे तुमच्या.
बिमार झाली, दवाखान्यात नेली पोरानं लाईनी. तर आता हातपाय दाबून देतो, स्वयंपाक नाही केला, पाणी नाही केला, बस उठले ना दवाखान्यात गेले दोघे जण. हो जाऊ दे लेकाले, बिमार असं म्हणून गेले. चांगल्या याच्यात जाते काय, कोणी कोणाला हौस असते काय. हो, ह्या घरात सारे बिमारच आहे, मीच नाही आहे फक्त. मी काय म्हणते तर मस्त 2 गोळ्या खात जातो, पाय दुखले तर, अन बस उठत जातो, बसत जातो, झोपत जातो. आता तुमची गोष्ट अलग आहे, वय झालं. त्याची गोष्ट तरुण पिढी आहे ती आता, त्याला नाही होत सहन एवढं. हो, निरासून व्हायचा आणि पोरायचा कड तुम्हाला. असं आहे माझी, बोलता येत नाही जरासं, म्हणता येत नाही काही, नाही काय. चला मग पहा व्हिडिओ पहा, आवडत असेल तुम्हाला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.